नमस्कार मित्रांनो, माया फूडकार्ट में तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली भाजी आहे कडवेवालीची भाजी। पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा। मी घेतले आहेत कडवेवाल 1 वाटीभर असे आणि हे मी रात्रभर आता भिजत ठेवलेले होते, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी सकाळी उठून मी ते साफ करायला लागली, म्हणजे एकदम टम्म फुललेले सुद्धा ते आणि त्याला साफ करणं ही एकदम इझी आहे। एका हाताने सुद्धा झपकन त्याचे साल निघून जातं, तुम्ही बघू शकता। सो तसंच मी फटाफट 10 मिनिटात ते सगळ्यांचे साल काढून घेतले, तुम्ही बघू शकता। चांगले धुतले त्याला आणि कुकरला लावला 2 शिटी घ्यायला। नाहीतर नॉर्मली पण आपण गॅसवरती शिजवू शकतो, पण खूप वेळ लागतो। मी घेतलेले आहे 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 10 ते 12 लसणीची पाकळी त्याला बारीक श्रेड केलेला आहे। तसंच लसूण आलं अर्धा इंच। त्यानंतर आपले नॉर्मल मसाले, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला आणि कोरिएंडर लीव्स। तुम्ही बघू शकता मी तेल घातलेलं आहे 2 चमचेभर। त्याच्यामध्ये मी घातलेला आहे करी लीव्स। करी लीव्स म्हणजे कढीपत्ता, जो माझा घरचा आहे म्हणून तुम्हाला छोटे छोटे दिसले असतील ते बारीक। त्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलेला आहे बारीक श्रेड केलेले माझे 10 ते 12 पाकळी लसणाचे आणि अर्धा इंच आलं, तुम्ही बघू शकता। चांगलं ते मऊ झालं, चांगलं फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा। सो तुम्ही कांद्याला सुद्धा जसं आपण सगळे भाजी करतो नरम करतो, तसं कांद्याला सुद्धा थोडंसं नरमाहट आली त्याच्यामध्ये थोडंसं मीठ सोडलं, जेणेकरून ते अजून मऊ होईल। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलं टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगला बऱ्यापैकी मऊ करायचा आहे, तुम्ही बघू शकता। मी त्याला कॉन्स्टंटली ढवळत आहे, जेणेकरून ते फटाफट होईल आणि चांगले मऊ होतील। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे या स्टेजला आपल्याला सगळे टाईपचे मसाले, जसं की टर्मरिक पावडर, तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी भाजी झालेली आहे। हळद पावडर घातली पहिले मी, लाल तिखट घातला अर्धा आणि 1 चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे, त्याच्यानेच आमचं टेस्ट येते। सो आमचा गरम मसाला आम्ही गावीच बनवून घेतो, आम्ही कोणत्या ब्रँडला वापरत नाही, कारण की आमच्या मसाल्यामध्ये सगळ्या टाईपचे मसाले आहेत, खडे मसाले। हे अशा प्रकारे आपलं बेस तर त्याची तयार झालेलीच। त्याच्यामध्ये आपण आता घातले उकडलेले वाल। आता हेच आपण रसाळ सुद्धा बनवू शकतो, जास्त पाणी घालून मस्तपैकी त्या भाजीला खाऊ शकतो। पण आपल्याला ती टिफिनला न्यायचं असल्यामुळे आपण ती भाजी थोडी सुकी कशी केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि ही टेस्टी लागते आणि तुमच्या हस्बंडना, तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल। नक्की ट्राय करा आणि मला कळवा। पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, त्याशिवाय माझे व्हिडिओज तुम्हाला दिसणार नाहीत।